ताबेमारीच्या विरोधात खंबीरपणे उभे राहू, विक्रम राठोड यांचे प्रतिपादन। जागेच्या ताबेमारीच्या विरोधात महाविकास आघाडी खंबीरपणे उभे राहील, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा अध्यक्ष विक्रम राठोड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। या प्रसंगी माजी महापौर भगवान फुलसुंदर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। प्रथमतः आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की महत्त्वाचा विषय असा आहे, काल झालेली ताबेमारी, काल आमच्या शिवसैनिक भाऊ बेरड याच्या जागेवर किती मोठी ताबेमारी करण्याचा प्रयत्न केला गेला व तो कसा हाणून पाडला शिवसैनिकांनी सगळ्यांच्या तत्परतेने काल या नगर शहरातल्या लोकांनी बघितलंय। त्या संदर्भातच मी आज या ठिकाणी आपल्या संघ व आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळेच लोक बोलण्यासाठी आलेलो आहोत। तर आपण पाहतोय काल एक आमचा शिवसैनिक भाऊ बेरड ज्यावेळेस अशी घटना घडली, त्याची गाडी जाळली गेली, त्याची गाडी जाळून त्या ठिकाणी त्याला हाणमार झाली, हाणमार करून तिकडे जेसीबी पार त्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला, पण त्या तिकडले गावकरी एकत्र झाले, त्यातून त्याला बाहेर काढलं आणि ते या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आल्यावर त्या पोलीस स्टेशनात कोण पाहिजे हो आता सध्याला, म्हणजे ज्याच्या विरोधात कंप्लेंट करणार तोच येणार ना त्या पोलीस स्टेशनात। त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याच्या नेत्याच्या सांगण्यावरून गुंड पाठवून त्या पोलीस स्टेशनात गुंड पाठवलं त्यांनी, 40 ते 50 गुंड, व पोलीस स्टेशनात त्या भाऊ बेरडच्या अंगावर गेले, त्याला तिकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। आपण पाहत असेल की 2 व्हिडिओ आले। पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांनी सगळं भाऊ बेरडनी नावानिशी त्या ठिकाणी सांगितलं की कोणामुळे होतंय, कशामुळे होतंय, कोणाचे कार्यकर्ते होते, आणि नंतर त्याला पोलीस स्टेशनाच्या गच्चीवर नेलं, त्याला तिकडे दमदाटी केली की लवकर तुम्ही पहिला स्टेटमेंट बघा, दुसरा त्याच्यात तो घाबरलेला आहे, त्याचं शर्ट फाटलेला आहे, त्याच्यावर दमदाटी करून त्याला स्टेटमेंट बदलायला लावलं। हे नगर शहरात चालू झालेलं आहे। म्हणजे कोणताही सर्वसामान्य माणूस त्याच्या जागेवर जर ताबा मारला, तुम्ही कंप्लेंट करू पण शकत नाही, तिकडे धपाधप त्यांचे लोक येतात। बरं, त्या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पोहोचले, सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पोहोचल्यावर ते घाबरले, त्यांना आता म्हणतील काय करावं यांच्यावर, तर ते आमच्या अंगावर यायला लागले। पोलीस स्टेशनाच्या आत APIच्या समोर तिकडे व्हिडिओ फुटेज सगळे आहे, CCTV फुटेज आहे, अंगावर येऊन तू बाहेर या असं तसं। हे गुंडगिरी या नगर शहरात किती दिवस चालणार? हे 25 वर्ष या नगर शहराला संरक्षण दिलं माननीय अनिल भैया राठोड यांनी, आणि आज ते नाहीये, तर यांची गुंडगिरी कोणत्या लेवलवर चालली हे खरं तर नागरिकांनी बघायला पाहिजे। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, ही ताबेमारी आम्ही थांबवली कालची आमच्या शिवसैनिकाची। नगर शहरात जेवढे ताबेमारी असतील तर अजून पण लोकांना मी विनंती करतो की तुम्ही आमच्या पाशी या ताबेमारीच्या विरोधात आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळे लोक येऊन त्या ठिकाणी ती ताबा काढून घेऊ। आणि तुम्हाला अजून एक महत्त्वाचं सांगतो की 3 ताबे या पुढच्या 8 दिवसात माझ्याकडे पुरावे येणार आहेत, तर 3 महत्त्वाचे ताबे आम्ही काढणार आहे त्या पुराव्यानिशी, आणि ते लिगली पोलिसांच्या कलेक्टर साहेब बसून आणि आपले जे सन्मान्य खासदार साहेब निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते 3 ताबे, एक तर ताबा कलवारचा होता, आपण पाहिला असेल, तो 5 कोटी रुपयाचा प्लॉट ते घशात घालण्याचा प्रयत्न केला, तो ताबा काढला। तसे अनेक ताबे नागरिकांनी न घाबरता समोर यावे, आणि हे ताबे सम्राट लोकांच्या विरोधात आम्ही उभे आहोत। महाविकास आघाडी पूर्ण मजबूतीने उभी आहे। तुम्ही फक्त आमच्याकडे पुरावे घेऊन या, तुमचा ताबा काढण्याचं गॅरंटी आम्ही देतो।